बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं. बाळूमामांच्या दर्शनासाठी वेगवेगळ्या ठिकाणाहून त्यांचे भक्त दरवर्षी लाखोच्या संख्येने आदमापूरला येत असतात. बाळूमामांच्या मंदिरामध्ये 2 टाइम महाप्रसाद असतो आणि मंदिराच्या बाजूलाच भक्त निवासाची पण सोय केलेली आहे. 7 वाजता बाळूमामाच्या मंदिरामध्ये आरती असते, तर आम्ही आता चाललो आहोत आरतीसाठी. तर नमस्कार मित्रांनो, मी आपला बीडचा सतीश आणि स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी आणि वर्षा चाललो आहोत आदमापूरला आपल्या बाळूमामाच्या दर्शनासाठी. खूप दिवसाची इच्छा होती आदमापूरला जाण्याची, ती आज फायनली पूर्ण होणार. तर चला वेळ वाया न घालवता निघूया आता. आता आम्ही रिक्षाने चाललो आहोत वल्लभनगरच्या बसस्टँडला. तिथून पुढे आम्ही बसने जाणार आहोत. हे आहे वल्लभनगरचे बसस्टँड. तर मित्रांनो आता संध्याकाळचे 8:30 वाजलेले आहेत आणि आम्ही आलेलो होतो वल्लभनगरच्या बसस्टँडला. इथूनच आपल्याला कोल्हापूरसाठी 9 वाजता बस आहे आणि आम्ही कोल्हापूरपर्यंत जाणार आहोत. कारण की इथून आदमापूरसाठी डायरेक्ट बस नाही आहे, त्यामुळे कोल्हापूरमध्ये गेल्यानंतर बघू आता आदमापूरसाठी आपल्याला काय ऑप्शन आहे ते. तर मित्रांनो फायनली आपली बस आलेली आहे. ही बस संध्याकाळच्या 9 वाजता वल्लभनगरवरून निघते आणि सकाळी 3-3:30 वाजता आपल्याला कोल्हापूरमध्ये सोडते. तर मित्रांनो करूया आपल्या या छानशा प्रवासाला सुरुवात. आता संध्याकाळचे 10 वाजलेले आहेत आणि आपली बस आलेली आहे आता स्वारगेटच्या बस स्टँडला. बस आता स्वारगेटच्या बस स्टँडवरून निघालेली आहे. आता पुढे सातारा, कराड आणि मग कोल्हापूरला पोहोचणार. बस आता इथे जेवणासाठी थांबली आहे, पण आम्ही घरूनच जेवण वगैरे करून आलो. पण इथे एक भेळचा स्टॉल होता, मग तिथून एक मस्त अशी भेळ घेतली. आता आपली बस निघाली आहे कोल्हापूरच्या दिशेने. कोल्हापूरला पोहोचायला आता सकाळ होणार आहे, त्यामुळे मस्त अशी झोप घेतो आता. भेटूया आता सकाळी. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, आम्ही सकाळी कोल्हापूरमध्ये एक 3:30 वाजता पोहोचलो. त्यानंतर आम्हाला 5 वाजता आदमापूरसाठी बस लागली होती. आम्हाला त्या बसने 7 वाजता आदमापूर या ठिकाणी सोडले. तिथून पुढे आम्ही आदमापूरमधल्या भक्तनिवासी या ठिकाणी आलेलो आहोत आणि आता आम्ही फ्रेश वगैरे झालेलो आहोत आणि बाळूमामाच्या दर्शनासाठी आम्ही आता जाणार आहोत. आता आम्ही आलो आहोत बाळूमामाच्या मंदिराच्या इथे. इथे मंदिराच्या समोर भरपूर सारे दुकानं आहेत. इथे आपण प्रसाद, नारळ, बाळूमामांचा फोटो, मूर्ती इथे आपण घेऊ शकतो. हा संपूर्ण मंदिराचा परिसर आहे आणि मंदिराच्या परिसरामध्येच मधोमध बाळूमामाचे मंदिर आहे इथे समोर. या बाजूने मंदिरात जाण्यासाठी दर्शन रांग आहे. बाळूमामांच्या दर्शनासाठी वेगवेगळ्या ठिकाणाहून त्यांचे भक्त दरवर्षी लाखोच्या संख्येने आदमापूरला येत असतात.
बाळूमामांचा चमत्कार आणि त्यांचा आशीर्वाद सदैव आपल्या भक्तांच्या पाठीशी असतो. बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं. बाळूमामा यांचा जन्म धनगर समाजातील मायप्पा आरभावे आणि सत्यव्वा आरभावे यांच्या पोटी 3 ऑक्टोबर 1892 रोजी कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यात अक्कोळ या गावी झाला. मध्ये महाराष्ट्रामधील याच आदमापूरमध्ये बाळूमामांचे निधन झाले आणि त्यांनी याच आदमापूर या ठिकाणी समाधी घेतली. दुपारी आणि संध्याकाळच्या वेळी बाळूमामांच्या मंदिरामध्ये महाप्रसाद असतो. आत्ताच आमचे छानपैकी बाळूमामांचे दर्शन झाले आणि आम्ही महाप्रसाद पण घेतला. आणि आम्ही आता आलेलो आहोत आपल्या भक्त निवासाकडे. तर चला तुम्हाला भक्त निवासाची काय माहिती देतो. इथे हे आहे बाळूमामाच्या मंदिराच्या तिथलं भक्त निवास. तर इथं आपल्याला 300 रुपयापासून रूम भेटून जाते. तर चला तुम्हाला डिटेलमध्ये पूर्ण माहिती देतो. इथे हा आहे संपूर्ण भक्त निवासाच्या इथला पार्किंग एरिया. खूप मोठा आहे असा. इथे आहे समोर भक्त निवास. इथे भक्त निवासाचे चार्जेस दिलेले आहेत. 300 रुपयापासून ते 1000 रुपयापर्यंत इथे रूम भेटून जाते आणि एका रूम मध्ये 3 व्यक्ती राहू शकतात. आणि इथे बुकिंग काउंटर आहे. इथे गुगल पे, फोन पे ची सुविधा नाहीये, त्यामुळे कॅश वगैरे कॅरी करा. भक्त निवासामध्ये इथे अशी पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे आणि रूमच्या बाहेरच आपल्याला जागोजागी डस्टबिन पण ठेवलेले आहेत कचरा वगैरे टाकण्यासाठी. चला आता तुम्हाला आपल्या भक्त निवासामधला रूम टूर देतो. रूम मध्ये इथे एक असं एक कपाट दिलेलं आहे. इथे आपण आपले कपडे वगैरे बॅग ठेवू शकतो आपण. संध्याकाळचे 6:30 वाजले
आणि 7 वाजता बाळूमामाच्या मंदिरामध्ये आरती असते. तर आम्ही आता चाललो आहोत आरतीसाठी. तर मित्रांनो, आज आपले बाळूमामाचे छानपैकी दर्शन पण झालेलं आहे आणि आपल्याला तिथे महाप्रसाद पण भेटला. त्यानंतर इथं भक्त निवासामध्ये राहण्याची खूप छान प्रकारे पण सोय झालेली आहे आणि खास करून म्हणजे आपल्याला संध्याकाळची आरती पण भेटली होती. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन ठिकाणी, एका नवीन प्रवासामध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि असाच प्रवास करत राहा. बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं.